नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीचे काही निर्णय जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. कशाबद्दल आहे हे निर्णय? काय काय आहे यामध्ये? आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर पहिला निर्णय जो आहे लोकसभेची पंचसूत्री. महालक्ष्मी योजना. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये मिळणार आणि महिलांना मोफत बस प्रवास मिळणार. दुसरा जो निर्णय आहे तो कृषी समृद्धी योजना. शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी. नियमित कर्जफेड करणाऱ्या 50,000चे प्रोत्साहन. तिसरा निर्णय जो आहे कुटुंब रक्षण योजना. कुटुंबाला 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा आणि मोफत औषधे. चौथा जो निर्णय आहे त्यांना शब्द. बेरोजगारांना तरुणांना दरमहा 4,000 रुपये देणार. पाचवा जो निर्णय आहे तो समानतेची हमी. जातीनिहाय जनगणना करणार. आरक्षण मर्यादा 50%च्या पुढे वाढवणार. अशी आश्वासने महाविकास आघाडी यांनी दिलेली आहे. पूर्ण कधी होणार? त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितले आहे की येत्या 20 तारखेला महाराष्ट्राची सरकारची निवडणूक आहे व त्याचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. 23 नोव्हेंबर नंतर त्यांची सरकार आल्यानंतर असे म्हटले आहे की हे सगळे आश्वासने ते पूर्ण करणार. नवीन योजनांसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. धन्यवाद.